उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान जास्त हिंदू निघाला. मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर घणाघात केलेला आहे. बौद्धिकाला गेले असते तर दिशा मिळाली असते असं म्हणत नितेश राणेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. नितेश राणेंच्या टीकेला संदीप देशपांडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नितेश राणेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत संदीप देशपांडेंनी नितेश राणेंना सुनावलं. थोडा राजसाहेब थोडा वेळेत उठून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना तर मला विश्वास आहे योग्य दिशा त्यांना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्वाचे काय होते त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब आदरणीय सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे. म्हणून रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते. प्रवचन आहे ना त्याच्या चुलत भावाचं आहे उद्धव ठाकरेचं करीत तो तिथे वर रटाळ प्रवचनचं उत्तम उदाहरण किंवा रटाळ प्रवचनामध्ये PhD उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. थोडा राजसाहेब थोडा वेळेत उठून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना तर मला विश्वास आहे योग्य दिशा त्यांना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्वाचे काय होते त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब आदरणीय सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे. म्हणून रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते. तिकडे येणं ही सलमान खान दाखवलेली हिंमत आहे. ही हिंमत दुसऱ्यांकडे का नाही आहे? त्यासोबतच सलमान खान सगळ्यात जास्त हिंदू आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे. सलमानने उत्तर द्यायला पाहिजे. तर सलमान खान हिंदू मग याचं उत्तर सलमान खाननी द्यायला पाहिजे ना. मी तर म्हणत नाही आहे सलमान खान हिंदू आहे का मुसलमान आहे किंवा काय आहे. जर त्यांना जर वाटत असेल सलमान खान हिंदू आहे असं नितेश राणेंचं म्हणणं आहे तर सलमान खाननी हे स्पष्ट केलं पाहिजे. नाही त्याच्यात ते असं म्हणते ठाकरेंपेक्षा जास्त सलमान खान हिंदू मला असं वाटतं आमचं हिंदुत्व काय आहे आणि काय नाही हे आम्ही वेळोवेळी दाखवलं आहे. आम्हाला कुठल्याही नितेश राणेसारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही.